एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहतोय मुंबईला मुसळधार पाऊस सध्या बघायला मिळतो. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. सध्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. आपत्कालीन कक्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दाखल झालेले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. आपण पाहतोय आपत्कालीन कक्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता नुकतेच दाखल झालेले आहेत. मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं बघायला मिळतंय. रेल्वे सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. निखिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पाहणी करताना दिसत आहेत. नक्कीच अमित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर हे सुद्धा आहेत. आपण पाहायचं झालं तर काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे ते पाणी साचल्याची घटना आहे ती घडलेली होती आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेवरती देखील मोठा ताण या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या माध्यमातूनच मुंबईचं जनजीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं. त्यामुळे आज संपूर्णपणे आढावा घेण्यासाठी आता मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. पालिकेचे अधिकारी देखील आहेत, आयुक्त देखील या ठिकाणी हा संपूर्णपणे आढावा आहे तो मुख्यमंत्र्यांना देत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये यायच्या आधी मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी हा संपूर्णपणे आढावा घेतलेला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 200हून अधिक कॅमेरे हे रस्त्यावरती आहेत आणि ह्याच रस्त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आहेत ते लक्ष आहे ते ठेवलं जातं आणि याच लक्ष ठेवलेल्या यंत्रणेवरती कशा प्रकारे ही यंत्रणा राबवते, काम करते आणि त्यांना काय एक आदेश देण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा संपूर्णपणे आढावा आहे तो घेण्यात येतोय आता. निखिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांची काही संवाद वगैरे करणार आहेत का? नक्कीच पाहायचं झालं तर या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांची पूर्णपणे बैठक घेऊन त्या संपूर्णपणे त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यानंतर माध्यमांची देखील मुख्यमंत्री आहेत ते संवाद साधणार आहेत. संपूर्णपणे महानगरपालिकेचा कशा प्रकारे आढावा आहे, काय तयारी आपत्ती व्यवस्थापनाने केलेली आहे, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला आपत्तीला सामोरे जाऊ नये यासाठी जी काही तयारी केलेली आहे त्या संदर्भात वक्तव्य आहे ते मुख्यमंत्री करतील आणि या संपूर्णपणे जो आढावा आहे त्याचा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ते मुख्यमंत्र्यांना देताना आपल्याला पाहायला मिळतात. निखिल, आपण सकाळपासून बघतोय मुंबईकरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्या संदर्भात कुठल्या उपाययोजना आता करताना दिसतंय का? नक्कीच ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं, त्यासोबतच रेल्वेवरती ताण आलेला होता, तर या माध्यमातून काही योजना आहेत. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सखोल भाग असेल त्या ठिकाणी रस्त्यांपंप लावण्याची जी संपूर्णपणे तयारी आहे ती महानगरपालिकेने केलेली होती. या अनुषंगाने आता जे आदेश आहेत, ज्या सूचना आहेत त्या मुख्यमंत्री पालिका अधिकाऱ्यांना देताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्री स्वतः मुंबईतील ज्या निश्चित निखिल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला पाहणी करताना दिसतात. तुम्ही सोबतच राहा. तर मुंबईच्या नियंत्रण कक्षातली आपण ही दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सद्यस्थितीचा आढावा घेताना आपल्याला मुख्यमंत्री शिंदे बघायला मिळत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल सेवा सुद्धा विस्कळीत झालेली आहे. अनेक चौकांमध्ये रस्त्यांवरती पाणी साठलेलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच अनेकांचा खोळंबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय. अनेक चाकरमानी यावेळेला आपल्या कामाच्या ठिकाणी जात असतात. शाळा कॉलेजेसला जाण्याची सुद्धा गर्दी बघायला मिळते आणि अशा वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा बघायला मिळते.
या संदर्भात मुंबईच्या नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पाहणी करतायत. उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जात आहेत. दीपक केसरकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियंत्रण कक्षात पाहणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आल्याचं बघायला मिळतंय. अनेक रेल्वे स्थानकांवर सुद्धा, रुळांवरती सुद्धा पाणी आलेलं आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे. काल रात्रीपासूनच खरं तर मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं बघायला मिळालं. मुंबईच्या नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला बघायला मिळत आहेत. मुंबईतल्या पावसाचा आढावा घेताना आपल्याला दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आलेले आहेत. धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. धनंजय, मुंबईमध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता नियंत्रण कक्षात दाखल झालेले आहेत. नक्कीच आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता आपत्ती व्यवस्थापन विभागाची जी आहे तिथे पाहणी केली जाते. संपूर्ण जर आपण पाहिलं तर मुसळधार पावसामुळे जी घटना घडली त्यानंतर आता त्याचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून स्वतः घेतला जातोय. मी सध्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकात आहे आणि या ठिकाणी परिस्थिती अजून काहीशी अशी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर अजूनही या ठिकाणी जे रेल्वे स्थानकावर असलेल्या रुळांवर 1 आणि 2 या फलाटांवर अद्यापही पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतंय आणि रेल्वेची जी सेवा आहे हार्बर रेल्वेची ती विस्कळीत असलेली आपल्याला पाहायला मिळते, ठप्प असलेली आपल्याला पाहायला मिळते. मानखुर्द ते पनवेल दरम्यान सेवा जी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी रेल्वे कडून देण्यात आली, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वडाळा ते CST अशी सेवा जी आहे ती सध्या सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते आपल्याला. मात्र अजूनही पाणी जे आहे ते ओसरलेलं नाही आणि अशातच जो मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो अजूनही हवामान खात्याने दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक जे या ठिकाणी प्रवासी आहेत ते सकाळपासून या ठिकाणी तात्काळत असल्याचे पाहायला मिळते. अनेक जण जे आहेत ते घरी देखील जे आहे ते निघून गेलेले पाहायला मिळतात. मात्र प्रत्येक जण जे आहे ते या ठिकाणी या पाण्याची ओसरण्याची वाट पाहते, कारण की चुनाभट्टी असेल, कुर्ला असेल या ठिकाणी जे आहे या रुळांवर विविध ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतात. रेल्वे प्रशासनाकडून हालचाली ज्या आहेत त्या सध्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात. पंपिंग स्टेशन जे आहेत ते देखील सुरू करण्यात आलेले आहे प्रत्येक स्थानकाचे. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता विविध गोष्टी ज्या पाहणी आहेत किंवा इतर लवकरात लवकर काय व्यवस्था करता येईल याची चाचणी जी आहे ती देखील महापालिकेकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर देखील घेण्यात येते. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर मुख्यमंत्री स्वतः हे आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये गेलेले आहे आणि तिथे ते स्वतः पाहणी करतायत या सगळ्या गोष्टीची. त्यामुळे आपण जर पाहिलं तर रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे जी मुंबईची लाईफलाईन आहे ती विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता कशा पद्धतीने या सगळ्यावर नजर ठेवली जाते हे मुख्यमंत्र्यांकडून याची पाहणी जी आहे ती स्वतः केली जाते. त्यामुळे आता नेमकं या सगळ्यामध्ये पाहिलं तर आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच पहाटेपासूनच खरं तर मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली होती आणि ही वाहतूक जी आहे ती आता थोड्या वेळापूर्वी काही प्रमाणात जी आहे ती सुरळीत सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते. विलंबाने वाहतूक सध्या मध्य रेल्वेची सुरू आहे. मात्र हार्बरची वाहतूक जी आहे ती अद्यापही या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळत नाहीये. पाणी जे आहे ते अद्यापही आपल्याला या ठिकाणी जे आहे ते रुळांवर पाहायला मिळते. प्रत्येक जण जे आहे ते वाट पाहतो की ट्रेन कधी येईल या स्थानकावर. CST ट्रेन जी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जी ट्रेन आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली. मात्र ती ट्रेन कधी येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. प्रत्येक जण जो आहे तो या रेल्वे कधी येते त्याची वाट जी आहे ती पाहताना मिळतो, कारण की चाकरमानी हे सकाळीच घरातून जे आहे ते कामावर जायला निघाले होते. मात्र अद्यापही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ट्रेन आलेली नाहीये. पाणी जे आहे ते हळूहळू ओसरते. पाण्याचा निचरा जो आहे तो हवा त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलेले आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या. मात्र तरी देखील जी वेळ जो आहे तो अधिकचा लागताना पाहायला मिळतोय. हा पहिलाच पाऊस जो आहे तो मुंबईत मुसळधार पडला आणि त्यामध्ये मुंबईच्या
नागरिकांना आणि मुंबईकरांना या त्रासाला सामोरे जायला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सगळ्या ठिकाणी. खरं तर बघायला मिळतंय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर जाऊया वडाळा स्थानकावरती. आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत. अजय, वडाळा स्थानकावरती सध्याची काय परिस्थिती दिसते? सध्या जे आहे ते वडाळा स्थानकावर आहे. इथे जे वडाळा स्थानकावर चाकरमान्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CST कडे जाणारी रेल्वे जी आहे ती हळूहळू सुरू तरी होईल, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नवी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या असतील किंवा मग एकंदरीत कुर्ला, गोवंडी, मानपूर, वाशी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या असतील, त्या गाड्या ज्या आहेत त्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मानपूरच्या रेल्वे रुळावर जे ते अद्यापही पाणी त्याचा निचरा जो आहे तो अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता रेल्वे सेवा जी आहे ती फक्त गोवंडीपर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर इंडिकेटरमध्ये सुद्धा जिओ म्हणजेच गोवंडीपर्यंतची जी आहे ती रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत होईल. काही वेळात CST कडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून येणारी गाडी जी आहे ती गोवंडीपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मानपूर ते वाशी हा प्रवास कसा करायचा हा प्रश्न आता मुंबईकरांसमोर तयार झालेला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्या पावसाचा फटका एवढा जोरात मुंबईकरांना पडलेला आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची जी लाईफलाईन आहे ती म्हणजे लोकल रेल्वे ती आता जी आहे ती बंद झालेली होती सकाळपासून, पण आता पुन्हा एकदा हार्बर लाईन जी आहे ती संत गतीने जे ती सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकंदरीत रेल्वे प्रशासनाचा आहे. वेस्टर्नकडे जाणारा म्हणजे हार्बर लाईनकडून बँड्रा गोरेगावकडे जाणाऱ्या रेल्वे लाईन त्या सुरू झालेल्या आहेत, पण मुंबईतून नवी मुंबईकडे जाणारी म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारी हार्बर वाहतूक सेवा जी आहे रेल्वे रुळावरची ती अद्यापही विस्कळीत आहे. फक्त गोवंडीपर्यंतच्याच गाड्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना किंवा प्रवासी वर्गाला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वडाळा स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते. दुपार झालेली असे यावेळी खरं तर बघितलं तर रेल्वे प्लॅटफॉर्म जे आहेत ते खाली असतात, पण आज अनेकांच्या रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या सुटलेल्या आहेत, मिस झालेल्या आहेत, वेळेत येऊ शकलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आता 1:44 ची गाडी जी आहे ती लावण्यात आलेली 10-10 मिनिटं ते 20-20 मिनिटांनी गाड्या ज्या आहेत त्या येताना पाहायला मिळतात. तर समोरच्या प्लॅटफॉर्मवर जे ते 1:38 मिनिटांनी जी आहे ती CSMT साठी जाणारी गाडी जी आहे ती लावण्यात आलेली. त्यामुळे आता जरी 1:44 ची गाडी CSMT वरून गोवंडीची गाडी जी आहे ती वडाळ्याला 1:44 ला येणार की नाही हा सुद्धा प्रश्न जो आहे तो अद्याप या प्रवाशांसमोर आहे. आणि त्याच्यानंतर जर मुंबईतून नवी मुंबईकडे जायचं असेल तर एकंदरीत रस्त्यावर पाणी तुंबलेले, रस्त्यावर खड्डे आहेत आणि दुसरीकडे मुंबईकरांच्या जीवाचा विषय आणि मुंबईकरांची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे मुंबईची रेल्वे लोकल आणि त्या रेल्वे लोकल जी आहे ती सकाळपासून विस्कळीत येते. त्यामुळे हा मुंबईकर आता नवी मुंबईत कसा पोहोचणार हा प्रश्नचिन्ह आहे. कारण की गोवंडी आणि वाशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे स्टेशन असतं ते म्हणजे मानपूर आणि या मानपूरवरच्या रेल्वे रुळावरच्या पाण्याचा निचरा जो आहे तो अद्याप झालेला नाही आणि त्यामुळे आता रेल्वे सेवा जी आहे ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवंडी स्थानकापर्यंतच आहे. त्याच्यानंतर ती पुन्हा थांबली धन्यवाद या जाते. सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तसंच आज दुपारी 1:57 समुद्रात 4.40 मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून तसंच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आता जी मोठी बातमी आपल्या समोर येते, मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस बघायला मिळतोय. मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आज दुपारी 1:57 समुद्रामध्ये 4.40 मीटर उंच भरती येते आणि या पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्याचप्रमाणे आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास समुद्रामध्ये 4.40 मीटर उंच भरती येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली आहे आणि आज पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका असतील, शासकीय किंवा खासगी माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे. आपण 2 दृश्य पाहतो. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला नियंत्रण कक्षामध्ये दिसत आहेत, मुंबईचा आढावा घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे समुद्रात मोठ्या लाटा या ठिकाणी बघायला मिळत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलेला आहे. मुंबईतल्या नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. नियंत्रण कक्षामधून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास समुद्रात मोठ्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. भरतीचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे. ही 2 दृश्य आपण मुंबईतली पाहतोय. मुंबईतलं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईचा आढावा घेतलेला आहे. तसंच मुंबईतल्या नागरिकांना सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन केलेलं आहे. चेतन सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. चेतन, सध्या तुम्ही कुठे आहात? तिकडची काय परिस्थिती दिसते? चेतन यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. तर आपण ही 2 दृश्य सध्या पाहतोय. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईच्या नियंत्रण कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मुंबईच्या परिस्थितीचा सध्या परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहे.